अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। जिल्ह्याचा पालकमंत्री असताना कुंभोजला मूलभूत सुविधा देण्यासाठी कोट्यावधीचा निधी दिला आहे। गोरगरीब लोकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मोफत मिळाव्यात यासाठी शासनाने कायदा केला आहे। त्यानुसार उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयावर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। संजय गांधी योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना पेन्शन चालू केल्या आहेत। भविष्यात दिव्यांगांना 2500 व लाडकी बहीण योजनेचा निधी 2100 रुपये करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। ही विकासाची निरंतर प्रक्रिया लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून ऐश्वर्या अजित पाटील व लाटवडे पंचायत समितीकडून संभाजी पवार यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व उच्च तंत्रज्ञान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय पाटील म्हणाले, वारणा परिसरातील हजारो एकर जमिनी अद्याप ओलिताखाली आल्या नाहीत। त्यांना पाणी पुरवण्याची गरज असताना आळतेच्या रामलिंग डोंगरावर पाणी नेण्याचा घाट हाणून पाडण्याची गरज आहे। लाखो रुपये खर्चून बांधलेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे। ढपला संस्कृती बंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या या प्रचार सभेस जिल्हा परिषदच्या उमेदवार ऐश्वर्या पाटील, तालुका पंचायतचे उमेदवार संभाजी पवार, हर्षवर्धन चव्हाण, यासेन मुजावर, संदेश भोसले, संदीप तोरसकर, आदिल फरास, प्रल्हाद तालुगडे, छोटूराव इंगवले, अमर माने, विश्वजित माने, अब्बास पठाण, रईस मुजावर, विलास तोरसकर आदी मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। आणि दुर्गेवाडी स्मशानभूमीचे संरक्षणाचे 10 लाख असा निधी देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून झालेला आहे। म्हणजे आपल्या विभागाचं खऱ्या अर्थानं आमचा सदस्य नसताना ही प्रचंड कामं करण्यामध्ये आपण प्रयत्न केलेले आहेत। यावरून आपल्या लक्षात येईल की भातावरनं शेताची परीक्षा करायची असते। जर आपला सदस्य नसताना आपण जर एवढी कामं केली असतील, सदस्य जर तुम्ही निवडून दिले तर किती कोट्यावधीची कामं आम्ही करू शकतो याचा एक अंदाज आपल्याला या निमित्ताने देण्याचा प्रयत्न मी केला। बंधुभगिनींनो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही अपेक्षा आहेत। कारण विकास हा निरंतर प्रक्रिया आहे। रस्ता केला की 5 वर्षांनी रस्ता पुन्हा नव्यानं करावा लागला। पाण्याची योजना केली, गावाचा विस्तार वाढला तर नव्यानं योजनेचा विस्तार वाढ करावी लागणार, पाण्याच्या टाक्या बांधाव्या लागणार, नळ बदलावे लागणार। त्यामुळे ही एक निरंतर प्रक्रिया आहे। परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांनी मी कागल विधानसभेच्या मतदारसंघामधून सलग 6 वेळा विधानसभेचा आमदार म्हणून निवडला गेला। मी एक कार्यकर्ता आहे। जवळजवळ 22 वर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम करतो। माझ्यासारख्या सामान्य माणसाला 33 वर्ष लोक निवडून देत आहेत, ह्याचं खरी गुपित काय आहे तर लोकांशी असलेला संपर्क आणि लोकप्रतिनिधीनं जनतेशी मिसळणं, त्याच्या सुखदुःखात जाणं, त्याच्या समस्या आपल्या समस्या मांडणं, त्याचं जे संकट असेल ते आपलं संकट, त्याला ठेच लागली की आपल्याला कळेल अशा प्रकारचं काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर बंधूंनो तो जनमानसाच्या हृदय सिंहासनावर आरूढ होतो। नेमकी हीच गोष्ट ऐश्वर्या पाटील आणि संभाजीराव पवारांनी करण्याची आवश्यकता आहे। 1999 साली मी या राज्याच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा मंत्री झालो आणि विशेष सहाय्य खातं माझ्याकडे आलं। अनेक खाती आली, काही मी खात्याचा उल्लेख करून मला अजून 4-5 सभा आहेत आणि 10 वाजेपर्यंत आपल्याला हे संपवायचं आहे। त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना हे खातं त्यामध्ये होतं। मी कागल तालुका पंचायत समितीचा सभापती म्हणून मी माझ्या मतदारसंघामध्ये माहिती घेतली होती की या योजना गरीब लोकांच्यापर्यंत का पोहोचत नाहीत। त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या। या मंत्रिपदाची माझ्यावर जबाबदारी आणून या त्रुटी दूर करण्याचा मी प्रयत्न केला। विधवा भगिनींना नवरा मिळालं तर सर्टिफिकेट आणलं तर त्याला पेन्शन देण्याचा कायदा राज्यामध्ये आला। जी प्रत्येक त्या भगिनी आहे नवऱ्यानं सोडलेली, पहिल्या योजनेमध्ये सोडचिठ्ठी कोर्टात आणायची होती, तो कायदा मी बदलला।
गावातला कोणी प्रमुख माणूस, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवकला लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी ही परित्यक्त्या नवऱ्यानं सोडलेली आहे, तिला पेन्शन देणारा नवीन जी आर आपण काढण्यामध्ये आपल्याला यश आलं. 65 वर्षाच्या वरची म्हातारी माणसं, त्यांना मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाहीत, औषधाला पैसे मिळत नाहीत. हे दुःख त्यांचं डोंगरा एवढं होतं. आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य या देशातलं आहे की ज्याने 65 वर्षाच्या वरच्या आईला आणि वडिलाला एकत्रित देणारी पेन्शन योजना राज्यामध्ये आणली. त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि माझं नाव राज्यभर श्रावणबाळ पडलं. चौथा घटक होता दिव्यांग. जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मती मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील त्याचं ओझं वाहत आहेत. पहिल्या योजनेत 80% सिव्हिल सर्जनच्या अपंगाची दाखल्याची अट मी बदलली आणि ती 40% आणली. मी या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला 250 रुपये पेन्शन होती. माझ्या काळात ती 600 रुपये झाली. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले 2014, त्यावेळी ती 1000 रुपये झाली. आणि पुन्हा आपलं भाग्य बघा, 2 जुलै 2023ला आमचे नेते अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुती सरकारला पाठिंबा दिला. सत्तेमध्ये आम्ही सामील झालो. हे खातं मी पुन्हा मागून घेतलं आणि 15 जुलै 2023ला 1,500 रुपये पेन्शन देणारा कायदा काढण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि अपंगांना 2,500, 2,500 पेन्शन आपण देऊ शकलो. अजून 3 त्रुटी यामध्ये आहेत. 21,000 उत्पन्नाचा दाखला तलाठी देत नाही, तो 50,000 आपल्याला करायचा आहे. 1,500ची पेन्शन 2,000 रुपये करायची आहे आणि 65 वर्ष वय हे 60 वर्षावर आणायचं आहे. आज हे खातं माझ्याकडे नाही, पण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. येणाऱ्या काळात या 3 त्रुटी आम्हाला दूर कराव्या लागतील आणि ती मी केल्याशिवाय राहणार नाही. दुसरं खातं माझ्या आलं विधी न्याय खातं की ज्याच्यामुळे राज्यभर मला प्रसिद्धी मिळाली. यामध्ये राज्यामध्ये असलेल्या पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली नोंदणी झालेले धर्मादाय दवाखाने आहेत. हे मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या मोठ्या शहरामध्ये 5 तारखेत आणि 7 तारखेत हॉस्पिटल्स आहेत. तरी 10% कायद्यानं गरिबांच्यावर मोफत उपचार करायचे होते. त्यांना शेकडो कोटीच्या सवलती राज्य शासनाने दिलेल्या होत्या. त्यांना कुठलाही कर लावलेला नव्हता आणि सरकारनं अपेक्षा केलेली होती, एखाद्या गरिबाच्या घरात हृदयविकार आला आणि त्याला ऑपरेशन करायची पायी आली, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, लाखो रुपये एका वेळेला लागतात. गरीब माणसं आमदार कुठनं एका वेळेला. घरं, दारं, जमिनी, सोनं, नाणं विकूनसुद्धा एवढ्या पैशाची जुळणी ते करू शकत नव्हते. मरणाची त्याला वाट बघायला लागत होती. आम्ही बघितलं की डॉक्टरनं एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर बिल भरल्याशिवाय प्रेस सोडलेलं नाही. मी कायदा आणला. जर शेकडो कोटीच्या सवलती घेऊन हे दवाखाने जर गरिबांच्यावर उपचारच करणार नसतील तर त्यांना 6 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा आणि 50,000 दंड करण्याचा कायदा या राज्यात आला आणि गेल्या 18-20 वर्षात लाखो लोकांची ऑपरेशनं मोफत व्हायला लागली. परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला कोणाला रोग होऊ नये अशी मी प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या. मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईन. मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये मोफत ऑपरेशन करून त्या ठिकाणी मी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी 10-15 लोक मी पगारावर ठेवलेले आहेत आणि एखाद्या दवाखान्यानं ऐकलं नाही ते तुरुंगात कसं घालायचं मला माहिती असल्यामुळं नियमितपणानं माझं ते ऐकतात आणि मग तुमची सगळी व्यवस्था करण्याचं काम आम्ही करू. पण 3रं खातं माझ्याकडे आलं, कामगार खातं. कामगार खात्यामध्ये अनेक निर्णय घेण्याची संधी मला मिळाली, पण तो सगळ्यात मोठा मला भाग्याचा क्षण होता बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याचा. राज्य सरकारच्या तिजोरीला 1 पैशाला मी हात लावला नाही. 10 लाख रुपयेपेक्षा जास्त असलेलं सरकारी किंवा खाजगी बांधकाम म्हणजे घरं असतील, बंगले असतील, टावर्स असतील, रस्ते असतील, कालवे, धरणं, रेल्वे, मेट्रो ह्या सगळ्या बांधकामांना 10 लाखाच्या वरच्या 1% सेस कंत्राटदारानं भरण्याची सक्ती आपण केली. या खात्याचा मी मंत्री होतो तेव्हा 6,000 कोटी रुपये जमलेले होते. परवा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मी चौकशी केली, 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत.
आणि ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नॅशनल बँकेत ठेवायचं असल्यामुळं 6-7% व्याज त्याला वर्षाला मिळतं आहे. त्याशिवाय प्रचंड कामं सुरू असल्यामुळे महिन्याला 300 कोटीचा 1% सेस गोळा होतो. आणि यामधून बांधकाम कामगारांच्या कोट कल्याण करणाऱ्या आपण योजना आणल्या. 21 लोकांचा समावेश मी यात केला. गौंडी, सिंटरिंगवाला घेतला, कुंभार, सुतार, लोहार, वडर, त्यानंतर प्लंबर, वायरमन, फरशी बसवणारा, लादी बसवणारा, फॅब्रिकेटर, कालव्यावर काम करणारा, धानवड्याला काम करणारा, वाळू काढणारा, या सगळ्यांचा समावेश केला. ही योजना नोंदीत केली, ऑनलाईन केली. नोंदीत झाल्याबरोबर त्याला 2 पेट्या संरक्षित आणि अत्यावश्यक पेट्या दिल्या होत्या. त्यानंतर एका लग्नाला 21,000 मंडळ हे भगिनी असेल किंवा बंधू असेल यांना हे मंडळ देत आहे. त्याची पत्नी गरोदर असेल आणि बाळंत होणार असेल 15,000 मंडळ ऑनलाईन देत आहे. सिजरीला 20,000 मंडळ देत आहे. मुलांना 1ली ते 7वीला 2,500 वर्षाला मुलामुलीला, 8वी ते 10वीला 5,000 वर्षाला मुलामुलीला, 11वी ते 12वीला 15,000 मुलामुलीला आणि कॉलेजला 20,000 मुलामुलीला हे मंडळ शिष्यवृत्ती देत आहे. त्याशिवाय MSCIT परदेशी शिक्षण मोफत करते. MBBSसाठी 1,60,000 वर्षाला ॲडमिशनसाठी अनुदान मंडळ देते आणि कुठल्याही डिप्लोमासाठी 60,000 हे मंडळ देते. मी परवा विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मी चौकशी केली की माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अशी विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती आली, तर 89 कोटी रुपये शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. अपघाती कामावर काम करताना पडून मृत्यू झाला तर 5 लाख रुपये त्याच्या वर्षाला, नैसर्गिकरित्या कशाने मृत्यू झाला तर 2 लाख रुपये त्याच्या वर्षाला, दोन्हीमुळे मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पतीला 2,000 रुपये महिन्याला, असं 5 वर्ष पेन्शन हे मंडळ देते. त्याच्या एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये, घर बांधायचं असेल ग्रामीण भागात 2 लाख, शहरी भागात 2.5 लाख रुपये मंडळ देते. ह्या सगळ्या योजना मी केल्या. आणि दुपारच्या वेळेला या कामगारांना सकस आणि ताजं अन्न मिळणार नाही म्हणून आपण एक मध्याह्न भोजनाची व्यवस्था आणली योजना, की कॉन्ट्रॅक्टरनं सेंट्रल किचनमध्ये शिजवायचं आणि साईडवर नेऊन वाढायची ती योजना होती. आणि ती होती शाकाहारी. आमचे कामगार खटखुट खाणारे, जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं, कॉन्ट्रॅक्टर तेच वाढायचं आणि सरकारची बदनामी व्हायला लागली म्हणून आम्ही सुरू केलं स्टेनलेस स्टीलची प्युअर 30 नगाची 10,000 रुपयाचा भांड्याचा सेट लग्नाला रुपवत देतात तसं सुरू केलं. आता मी एवढ्या योजना सांगितल्या. ह्या योजना तुम्हाला समजणार कसे? गरीब लोकांना अधिकारी तुम्हाला कसं दाद देणार, तुम्हाला दाखले कसे मिळणार? आणि मग तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.